तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची, राहुलजींना हात लावून बघा, मग बघा काय होतंय। काँग्रेसचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करून गळा काढणे बंद करा। राहुलजींच्या केसालाही धक्का लावण्याचा विचार करू नका, असा सज्जड इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिलाय। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य समजून न घेता जनतेची दिशाभूल करत राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप ॲडव्होकेट ठाकूर यांनी केला। नाही, राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे। अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात। एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाहीये। पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू, पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाहीये। मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी? मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलूचं सोन्याचं, तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही, आजही पूर्ण वाक्य सांगत नाहीये। हे अशा गोष्टी करून चालत नाही। तुम्ही या देशातले आहे, राहुलजी पण या देशातले आहेत। राहुलजी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या देशातले राहुलजी आहेत, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्या घराण्यातले ते आहेत, काँग्रेसचे ते पाईक आहेत। तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही। देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलतायत, म्हणून देश काही भरकटला जाणार नाहीये। तुमची ही नौटंकी बंद करा भाजपवाल्यांना। हो, म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची, राहुलजींना हात लावून बघा, मग बघा काय होतंय। अजिबात सहन केलं जाणार नाही। राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील, असं मी ठामपणे बोलते। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।